नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं घाटावरचं कोकण या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण ठाण्यातील असा एका प्लेसला आपण व्हिजिट करणार आहोत ज्या ठिकाणी वॉटरफॉल पण आहे आणि खूप म्हणजे अशी जास्त कोणाला माहीत नाही हा प्लेस, हेतील फक्त लोकल पब्लिकलाच माहीत आहे। आणि या ठिकाणी खूप सारे असे प्लेसेस आहेत, अशा सौंदर्याने नटलेले निसर्ग आहेत, ते बघायला आपल्याला खूप आवडेल। तर आज फक्त आपण निसर्गातली सफर करूया। तर तुम्ही माझ्याबरोबर पूर्ण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। मित्रांनो, तुमच्यासाठीच मी या नवीन ठिकाणी प्लेसला व्हिजिट करत आहे, तर कृपया करून नक्की तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून आपला चॅनल हा ग्रो होत राहील आणि तसेच तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला तुम्हाला या चॅनलवर भेटतीलच। तर चला मग तुम्हाला आजच्या सफरीमधले सर्व गोष्टी मी तुम्हाला दाखवतो। तर पाहूया, पहिलं पाठीमागे एक मंदिर आहे, त्या मंदिराला आपल्याला व्हिजिट करायचं आहे। तर चला, निसर्गभरी दुनियामध्ये आपण आता प्रवेश करत आहोत। हावरे सिटी आहे, त्याच्या बाजूलाच हा रूट गेलेला आहे, त्या रूटने आपल्याला स्ट्रेट जायचं वरती। आपल्याला या मंदिरापाशी जायचं आहे। मंदिरापाशी गेलो, दाखवतो तुम्हाला मंदिर कसं आहे ते। हो तर मित्रांनो, आजही माझ्यासोबत दोघं जण आहेत, हा प्रसाद आणि ते केशव। तर चला, आज आपण नवीन ट्रेक, नवीन ठिकाण आणि नवीन प्लेसवर जाणार आहोत। पब्लिक असे येतात, तिथले सर्व लोकल पब्लिक आहेत आजूबाजूचे। तुम्ही येत राहा, एन्जॉय करा। ठाण्यातील जवळील लोकेशन आणि सौंदर्याची विविधता पाहण्यासाठी आपल्याला खूप दूर जाण्याची अशी गरजच नाही आहे। हे जे तुम्ही मंदिर पाहिलं तेही खूप जुने आहे आणि त्यावर केलेले सुबक सुंदर कलाकृतीचे बांधकाम हा एक उत्तम नमुना आहे। पण सध्या याची पडझड सुरू आहे आणि हे फोटोग्राफीसाठी आता सध्या हे लोकेशन खूप छान आहे, तर फोटोग्राफरसाठी ही मेजवानी समजा ठेवा। या ठिकाणी पब्लिक खूप येते, ड्रिंक करणारी पण असते किंवा साधी पब्लिक असते, तर त्यामुळे तुम्ही त्या गोष्टींकडे पण लक्ष द्या। आणि पाहू शकता हा निसर्ग। पाहू शकता ते पब्लिक किती आलेली आहे, खूप सारी पब्लिक आलेली आहे आणि खूप एन्जॉयमेंट करत आहेत। छोटे छोटे ग्रुप आलेले आहेत, तुम्ही येऊ शकता फॅमिली बरोबर किंवा तुमच्या फ्रेंड्स बरोबर। तर आम्ही झाडांच्या झुडपांमधून जात आहे आता आणि आमचा गाईडमॅन पुढे आहे सर्वात। आपल्याला हा पूर्ण प्रदेश एक्सप्लोअर करायचा आहे आज फुल एन्जॉय करू। आणि वरती पुढे दिसत आहे ना, ते येऊरचं वन आहे, जंगल आहे, फॉरेस्ट आहे येऊरचं। आणि या ठिकाणी इथेच वरती त्या डोंगराच्या त्या वरच्या टोकापाशी आहे ना, बिबटे येतात। तर मित्रांनो, व्यवस्थित या साईडला बघा तुम्ही। हां, खालती लक्ष द्या, हा कडा आहे खूप आणि ही छोटी वाट, त्या छोट्या वाटेने आपण खालती जायचं आहे। खालच्या साईडूनच आपण वॉटरफॉल बघणार आहोत। पब्लिक इथूनच खूप आवाज येत आहे पब्लिकचा, तर समजू शकता पब्लिक किती आहे खालती। इथूनच पहा तुम्ही, खूप पब्लिक आलेली आज आणि त्यात संडे, त्यामुळे खूप पब्लिक आहे इथे। इथून आपल्याला आता खाली जायचं आहे।
मी आणि प्रसाद खालती इथे वॉटरफॉलला गेलो आहे. पब्लिक खूप जास्त आहे, त्यामुळे आम्ही इथे काय आता थांबत नाही. आम्ही वरच्या ठिकाणी चाललेलो आहे. वरती एक प्लेस आहे, ते खूप छान आहे. ते बघण्यासाठी आम्ही आता चाललो. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही पब्लिक बघितलीच असाल. वॉटरफॉलवर किती आहे. ही सर्व आहे इथली लोकल पब्लिक आहे. तुम्ही येऊन एन्जॉय करू शकता फ्रेंड्स ग्रुप बरोबर, किंवा पण सहसा मी तुम्हाला सांगेन की ग्रुप बरोबरच या. आणि ऑड डेजला आलात तर तुम्हाला गर्दी भेटणार नाही इथे. इथून उतरायला आहे त्या साईडला, पण आपल्याला वरती जायचं. हा, त्या साईडला झालं. हा उतरायला आहे तिकडून. हा पुढे जो रस्ता गेलेला आहे तो डायरेक्ट पुढे त्या साईडला उतरायला आहे जागा. आणि तिकडे पण व्ह्यू सिनरीज खूप आहेत चांगल्या प्रकारचे. आपण सध्या वरती जाणार आहोत आणि नंतर मग ह्या साईडला जाणार आहोत. तर ह्या वेळेचं मी तुम्हाला नंतर दाखवेन. आता सध्या तरी आपण वरती जाऊ. एक वरती मस्त एक सपाटी प्रदेश आहे वरती, जिथे मुलं आहेत ना क्रिकेट खेळतात. तोही प्लेस दिसायला छान आहे. तर आपण आता तिथे जाणार आहोत. रस्ता बघा तुम्ही. तर तुम्ही पाहू शकता हा नजारा. हा माझ्या पाठीमागे दिसतोय तो. येथे अजूनही खेडेवस्ती आहे. येथील लोकल पब्लिक येथे भात शेती करतात आणि शेळी, म्हशी, बैल हे येथे पाळले जातात. तर चला, आम्ही आता टुवर्ड्स त्या पटांगणाकडे आम्ही जाणार आहोत. काय झालं? लाजळूच्या झाडाचा प्रयोग चालू आहे, पण ही लाजळूची झाडं नाही आहेत. हां, ही जंगली झाडं आहेत. जंगलात नेहमी वावरताना दोन गोष्टीकडे लक्ष द्या. गवत वाढला असेल तर साप असेल आजूबाजूला, तेही बघून चालत जावा. येथे डोंगर वस्त्यांमध्ये शेतावरची घरं आहेत आणि ही वस्ती आहे ही येऊरपासून खूप जवळ आहे. त्यामुळे तुम्हाला आजूबाजूला शेतात ही डोंगराच्या कुशीत लपलेली घरे दिसतील तुम्हाला. त्याचाही तुम्ही आनंद घ्या. कुठे दोन वाटा दिसतात रे. लेफ्ट राईट. चला, राईटून जायचं आपल्याला. आणि परत आपण लेफ्टला गेलेलो आहे. जंगलातील पाऊल वाट्यात ना हा चकवे असतात, त्यामुळे त्या फिरून 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 आपल्याला ज्या ठिकाणी जायचे त्याच ठिकाणी घेऊन जातात. या डोंगरांच्या वरती असा काही सपाट प्रदेश असेल याची कोणी थिंकही केली नसेल. आणि आमच्या समोर एक बैल आलेला आहे, तर आम्ही याच्या साईडून जाणार आहोत. आणि हा पूर्ण पठारी प्रदेश. या ठिकाणी सहसा येथील मुलांचे सामने भरवले जातात. तर चला, आपण आता ह्यातूनच पुढे जाणार आहोत. मे बी ते सायकलिंग करत कोणतरी आलेलं. निसर्गातील पक्ष्यांचे आवाज ऐकायला येतात तुम्हाला. आणि हे मित्रांनो, वरती पाहू शकता इथे भात लागवड केली जात आहे. अचानक डोक्यावरचा सूर्य ढगाआड जाऊ लागला. भर दिवसा हवेत मंद वारा वाहू लागला. कारण आता तो बरसू लागला पाऊस. मित्रांनो, सीन काय झाला माहित आहे का? तर बैलाचा मी पोज घेतलेला व्हिडिओ काढत होतो. तर बाई उठला पूर्ण बैल आणि आला ना आमच्या अंगावर धावून.